नमस्कार. बघा काय येतंय बादलीमध्ये. आमचा श्रावण नाही, त्याच्यामुळे मालाडला जाऊन छान खेकडी आणली. मस्त भरलेली खेकडी मिळाली. आज ह्याचं मस्तपैकी कालवण करणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. हे नांगे पहिला मी स्वच्छ धुवून घेतले, त्याचे टोक काढून घेतले आणि मिक्सरला छान वाटून घेतले. खेकड्यांची नांगी आणि पोट स्वच्छ धुतले, त्यातले सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं. मग अर्धा कांदा वापरला फोडणीसाठी आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या. तेल छान मोठं टोप घ्यायचं. खेकडी अशी छान मसाल्यात परतवता येतील अशी. गॅस पेटवायचा. तेल छान तापू द्यायचं कडकडीत. 5-6 पाकळ्या लसणाच्या. आणि आता खेकडे म्हटल्यावर थोडं तरीवाले खेकडे म्हणून जरा जास्त तेल वापरलं आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या छान ठेचून घेतल्या आहेत. तेलावर छान खरपूस फ्राय केला आहे. आणि त्याच्यानंतर चिरलेला अर्धा कांदा कापून घेतला, तो ह्याच्यात टाकायचा. बस इतकंच. आणि तो पण छान परतून घ्यायचा. लाल होऊ द्यायचा नाही. हलकासा परतून झाला की त्याच्यानंतर त्यात आपल्या आवडीचे मसाले घालायचे. मी इथे घरगुती लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर असं माझ्या अंदाजाने घातलेलं आहे. हळद घालायची आहे. आणि परतून घ्यायचं. आणि खेकड्यांच्या पोटात जी अंडी असतात ती मी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या फोडणीमध्ये ती पहिला घालायची. ती छान परतवायची या मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेली खेकडी घालायची. मस्त खेकडी परतून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये. आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ काढायची. आता मी इथे परतून घेतलेली आहे. झाकण ठेवलं की याला छान पाणी सुटतं. वरून पाणीही घातलं. 5 मिनटं फक्त वाफ काढली आहे. त्याच्यानंतर 5 मिनटानंतर याला स्वतःचं पाणी सुटलं. आणि त्याचा वास इतका सुंदर सुटलेला घरात. आणि हे भाजलेलं वाटण. थोडंसं पाणी हे सुटलं की त्याच्यानंतर हे भाजकं वाटण घालायचं आहे. तुम्हाला जर पातळ पिण्यासाठी रस्सा हवा असेल तर त्यानुसार ह्याचं वाटणाचं कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. मस्त हे खेकडे ह्या वाटणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढं पाणी वाटतं तेवढं पाणी घालायचं आहे. मला घट्ट रस्सा आवडतो, लपतपीत असा आवडतो, जास्त पातळ नाही आवडत. आणि छान सुंदर